टायगरमध्ये मोठा ट्विस्ट आलाय। 6 पैकी 2 खासदारांची पत्रावर सहीच नसल्याची बाब समोर येते। ठाकरे सेनेची दिल्लीत आज संसदीय दलाची बैठक आहे। बैठकीसाठी व्हिप जारी करण्यात आलेला आहे। सकाळी 11 वाजता संसदेतल्या पक्ष कार्यालयात ही बैठक पार पडणार आहे। आजच्या बैठकीला 2 खासदार येण्याची आशा ठाकरे सेनेला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। ठाकरेंसोबत किती खासदार हे आजच्या बैठकीत कळणार आहे। सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी की तरफ से हमने एक ज्ञापन उनको दिया है। वी हैव गिवन देम द मेमोरेंडम और उसी के तरह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी की संसदीय दल की बैठक 18 तारीख को संसदीय भवन में जहां पे हमारा पार्टी का संसदीय दल का जो कार्यालय है उसमें ये बैठक रखी है। या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, कालचा दिवस मोठ्या घडामोडींचा होता। आधी ऑपरेशन टायगर, मग त्यात मोठा ट्विस्ट। आज आता महत्त्वाची घडामोड ती म्हणजे संसदीय दलाची बैठक। लक्ष असेल याकडे, यातून अनेक गोष्टी स्पष्ट होतील। तर आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याशी पुन्हा संपर्क साधूया। मात्र महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे 6 खासदार हे यांनी वेगळा गट स्थापन केल्याची बाब काल समोर आली। मात्र आता त्यात मोठा ट्विस्ट आला, ते म्हणजे 6 पैकी 2 खासदारांची त्या पत्रावर सहीच नसल्याची बाब समोर येते। आता हे 2 खासदार आजच्या ठाकरे सेनेच्या संसदीय दलाच्या बैठकीला हजर होणार का? या संसदीय दलाच्या बैठकीसाठी व्हिप जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे किती खासदार या बैठकीसाठी येणार आहेत याकडे खरं तर लक्ष असणार आहे। ही बैठक निर्णायक ठरणार आहे। आपले प्रतिनिधी निवृत्ती आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निवृत्ती, आजची बैठक अत्यंत महत्त्वाची असेल आणि निर्णायक सुद्धा। नक्कीच श्रुती, खरं तर आज राजधानी दिल्लीमध्ये मोठमोठ्या घडामोडी ज्या आहेत त्या घडामोडी घडणार आहेत आणि ठाकरेंच्या पक्षाचं अस्तित्व जे आहे ते पुन्हा एकदा आज सिद्ध होणार आहे। कारण 2 दिवसापासून ठाकरेंचे 6 खासदार फुटले अशा प्रकारची चर्चा होती। त्यापैकी 2 खासदारांनी जे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र द्यायचं होतं, या पत्रावरती सही केलेली नाही अशी देखील माहिती समोर आली होती। त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून काल व्हिप जारी करण्यात आला आणि आज 11 वाजता संसद भवनातील पक्षाच्या कार्यालयामध्ये बैठक बोलवण्यात आलेली आहे। आणि या बैठकीमध्ये नक्की कोणकोणते खासदार उपस्थित राहतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण की काल ठाकरेंच्या शिवसेनेतील 9 खासदारांपैकी 3 खासदार हे संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते आणि त्यानंतर अनिल देसाई, त्यासोबतच राजाभाऊ वाजे आणि अरविंद सावंत यांनी संपूर्णपणे विश्वास व्यक्त केलेला आहे की आमचे जास्तीत जास्त खासदार आजच्या बैठकीला, जी पक्षाच्या वतीनं महत्त्वपूर्ण बैठक बोलवण्यात आलेली आहे, या बैठकीला उपस्थित राहतील असा विश्वास जो आहे तो या तिन्ही नेत्यांकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। आणि जेव्हा जे खासदारांची नावं समोर आली होती, या खासदारांची जे देखील संपर्क साधला, त्यांचं म्हणणं होतं की आम्ही अजून देखील पक्षासोबत आहोत। त्यामुळे आजच्या बैठकीकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे। या बैठकीला जर खासदार उपस्थित राहिले, नक्कीच निवृत्ती, आजच्या बैठकीत काय होतंय लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद। दरम्यान ओमराजे निंबाळकरांना ठाकरेंसोबत आहात का असं विचारल्यावर त्यांनी बोलण्यास नकार दिला। तुम्ही दिल्लीला जाऊन आलात का? नाही, माहिती अशी आहे की तुम्ही दिल्लीतनं परत पुण्यात येत आहे। नाही हो, मग तुम्ही दिल्लीला गेलातच नाही का? मला काय म्हणायचं, फोन चालू राहिला असता का मला? मग दिल्लीतून पुण्यात येतो। तुम्हाला तानाजी सावंत हे दिल्लीला घेऊन गेले अशी माहिती मिळते। नाही कारण इकडे काही ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रेस घेतली, त्यांचं म्हणणं रात्री सुद्धा दिल्लीला गेलाय। नाही दुसरीकडे अजूनही कुठेही गेलो नाही, कुणाकडेही गेलो नाही असं संजय देशमुख यांनी स्पष्ट केलंय। भाऊ विवेक बोलतो। भाऊ, ते जे चालू आहे तुम्ही शिंदे गटात जाणार आहे अशी माहिती आहे, गट वेगळा केल्याची माहिती। असं काही कोणाकडे गेलो नाही आम्ही, काही नाही। अच्छा, तुम्ही कॅप्टन आहे सगळ्या टीमचे असं म्हटलं सुषमा अंधारेंनी। नाही नागेश पाटील आष्टीकर व्हाईस कॅप्टन आहे, तुम्ही कॅप्टन आहे असं म्हटलं जात आहे। तर ठाकरेंसोबतच असल्याचं खासदार वाजे यांनी स्पष्ट केलंय। समाजकारण हे महत्त्वाचं राजकारण दुय्यम आहे, त्याच्यावरच मी ठाम आहे। मी पक्षाबरोबर उद्धव साहेबांबरोबर ठामपणे आहे। माझ्याकडे कोणती ऑफर मला कोणी भेटलेलं नाहीये, त्याच्यामुळे मला काही त्या विषयावर बोलायचं नाही। खरं म्हणजे राजाभाऊ वाजेंचं खास कौतुक आणि अभिनंदन केलं पाहिजे। ते पहिल्या दिवसापासून एकच सांगतायत की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरच आहे। याला आम्ही निष्ठा म्हणतो।
दरम्यान कोणत्या 6 खासदारांनी बंड केल्याची चर्चा आहे, पाहूया. परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, वाशिम यवतमाळचे खासदार संजय देशमुख, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि उत्तर पूर्व मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचा समावेश आहे.